हॅलो नमस्कार, मी अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा स्वागत करत आहेत। आमची बालाजीची ट्रिप सुरू आहे आणि रात्री दर्शनची वेळ आम्हाला दिलेली आहे, तर दिवसाला आम्ही दुसरे मंदिर फिरत आहोत, प्लस आम्ही शॉपिंगसुद्धा करत आहोत। तर इथं खूप सुंदर सुंदर दुकाने, खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या, तर म्हणजे घेण्याशिवाय राहवलं नाही। तर पूर्ण हे मार्केट आहे। आम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरलो वर बालाजीला, तर प्रत्येक म्हणजे मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला स्ट्रीट चे शॉप दिसणारच आणि खूप छान छान तिथं ज्वेलरीज किंवा मग शोभेच्या वस्तू वगैरे खूप होत्या। आणि दुसरा तिसरा मंदिर क्रॉस केल्यानंतर आम्ही इथं आलो आहोत। तर हे पापनाशकम मंदिर आहे। तर हा जो झरणा वाहत आहे तुम्ही बघू शकतात, हा जो धबधबा आहे छोटासा, याने हे जे पाणी अंगावर घेतलं तर असं म्हणतात की पाप नाश होतात, म्हणजे जे काही पाप केले असतील ते दूर होतात, नाश होतात। तर इथं सगळेच आम्ही फॅमिली मेंबरने थोडं थोडं पाणी अंगावर घेतलं आणि परत निघालो पुढच्या मंदिरासाठी। तर इथं मी छोटे छोटे क्लिप्स ॲड केले आहेत, कारण फारसं शूटिंग केलं नव्हतं, कारण की प्रत्येक मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता। तर बाहेरचंच थोडं थोडं इंगळे साहेबांनी शूट केलं आहे। थोडा कॅमेरा हल्लासुद्धा आहे, तर प्लीज समजून घ्याल, कारण त्यांना शूटिंगची सवय नाही आहे। आणि इथं देखील एक मंदिर आहे, तर हे खाली उतरून जायचं होतं, तर ह्यावेळेस मी गेले नव्हते, मी बसून होते थोडंसं दमल्यामुळे। आणि इथं देखील बघा सेम आहे। हे जे पाण्याचे तुम्ही दिसत असाल, वरून पाणी पडत आहे, याखाली स्नान करून पाप नाश होतात असं म्हटलं जाते। तर असे खूप सारे इथं मंदिर होते, म्हणजे त्यांची नावंसुद्धा माझ्या लक्षात नाही, असे काही बरेचसे मंदिर होते। त्यानंतर आम्ही थोडं संध्याकाळ होत आली होती, तेव्हा आम्ही शिला तोरणम ह्या गार्डनमध्ये गेलो। तर हे जे गार्डनची स्पेशालिटी अशी आहेत की हे रॉक गार्डन आहेत, म्हणजे दगडांपासून इथं वस्तूंना कोरून बनवलेलं आहे, दगडांना कोरून पशुपक्षी वगैरे बनवण्यात आले आहेत। आणि बाकी तर तुम्ही बघू शकतात गार्डनसारखं गार्डन आहे, छान हिरवळ आहे, सुंदर झाडं वगैरे लावलेली आहेत, खूप छान वाटलं, शांत वाटलं इथं। आणि इथं आम्ही थोडासा जास्त वेळ घालवला, कारण की खूप छान वाटत होतं। मंदिरं म्हणजे फिरून आल्यानंतर, देवदर्शन झाल्यानंतर थोडंसं इथं आम्ही फिरलो, थोडं छान छान फोटो वगैरे काढले ह्या दगडांमध्ये, झाडांमध्ये। पुढे ह्या गार्डनबद्दल थोडक्यात इथं लिहिलेलंसुद्धा होतं, तर ते तुम्ही जर जाल तर हे नक्कीच वाचाल की याबद्दल म्हणजे काय विशेषता आहे या गार्डनची, हे तुम्हाला पाहायला मिळेल। आणि निघताना अगदी दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असे काही म्हणजे तुम्हाला दगड उभे दिसतील, उभे जे दगडांच्या फड्या केलेल्या आहेत आणि त्यावर कोरून पक्षी तयार केलेले आहेत बरेचसे। तर तुम्हाला आता पुढे दाखवेलच, पण आता आम्ही चाललो होतो वरच्या ठिकाणी, तिथं हे बघू शकता समोर खूप सारे दगड आहेत। इथं देखील खूप सारे फोटो काढले होते छान छान। आणि म्हणजे तुम्ही वर चढत गेला तर तुम्हाला असे हे दगड दिसतील आणि खाली पूर्ण असं हिरवळीने भरलेलं गार्डन आहे। इथे उंचावर देखील दगडाला कोरून बनवलेला गेला आहे। आणि हा अजगर तुम्ही बघू शकता तिथं, हा सुद्धा दगडाला कोरून बनवलेला आहे, पण तो असं वाटतं की जिवंत आहे। तर इथं बघू शकता तुम्ही, असे बरेचसे तुम्हाला तिथं पशुपक्षी दिसतील बनवलेले, पण मला फार कमी वाटले ते। पण हे रॉक गार्डन आहे, तर दगडांची इथे विशेषता आहे। बऱ्याच ठिकाणी दगडं ठेवलेली आहेत, मोठमोठी काही छोटी, तर थोडंसं शोभिवंत वाटतं त्या दगडांमुळे देखील। वेगवेगळ्या प्रकारचे दगड आहेत इथं। जेव्हा गार्डन मध्ये आपण खाली उतरतो तेव्हा दोन्ही बाजूला असे पिलर्स उभे आहेत दगडाचे, त्यावर वेगवेगळे पशुपक्षी तयार करण्यात आले आहेत। तर इथं बघू शकता तुम्हाला दाखवत आहेत, असं वाटतं की ते झाडावर चढलेले आहेत, पण ते दगडाचे पिलर्स आहेत आणि तिथंच त्याला कोरून पक्षी तयार करण्यात आला आहेत। तर एक वेगळी नक्षी तिथं बघायला मिळाली, वेगळं हे एक म्हणजे कला बघायला मिळाली। तर बघू शकतात पक्षी, असं वाटतं की बसलेला आहे, पण ते दगडालाच कोरलेलं त्याच ठिकाणी करून त्याला तयार करण्यात आलं आहे। इथंही बघू शकता तुम्ही।
इथे काही पिंजऱ्यांमध्ये पक्षी देखील होते, मोर होता, पुढे पांढरा कबूतर होता. तर फार इथं प्राणी किंवा पक्षी बघायला मिळाले नाही. इक्का दुक्का म्हणजे असेल तर आम्हाला हे 2च दिसले. रात्री रूमवर आल्यावर आम्ही तयार झालो. 9चा टायमिंग होता आमचा दर्शनाचा. तुम्ही बघू शकता सारांश आणि त्याचे दोन्ही आजोबा तयार झाले आहेत लुंगी वगैरे घालून. छोटासा आमचा हा अण्णा सारांश कसा दिसत आहे. आणि आम्ही निघालो आहोत आता दर्शनाच्या रांगेमध्ये लागण्यासाठी. तर बघा सारांश पायी चालत आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त त्याने रस्ता पायी पूर्ण केला होता. त्याला जवळ घेऊन आवडत नव्हते, त्याला पायी दर्शन करायचे होते बालाजीचे. तर इथं रांग सुरू झालेली आहेत आणि काही काही ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा त्यांनी जागा केली होती. पण पूर्ण मी रांगही दाखवू शकत नाही आणि आतलं तर अजिबात दाखवू शकत नाही, कारण इथून आतमध्ये गेल्यानंतर मोबाईल सगळे तिथं जमा करावे लागले. मोबाईल होती किंवा मोबाईलला कनेक्ट असलेले घड्याळ वगैरे जे काही असेल आपल्याकडे ते सगळंच तिथं जमा करून द्यावं लागतं. नंतर निघताना मग रिटर्न घ्यावं लागतं. तर चाललो आहोत आम्ही पटापट तिथं दर्शनासाठी, म्हणजे गर्दी होईल म्हणून पुढे जाण्यासाठी जरा लवकर म्हणजे निघालो होतो. 9 ते 10चा टायमिंग होता. ऑनलाईन आम्ही रात्री दर्शन करून आम्ही खूप उशिरा आलो आणि सकाळी आम्हाला निघायचं होतं बालाजीच्या खालच्या एरियामध्ये. तर आम्ही 11 सीटर गाडी केली होती, पण बाहेर निघालं आणि मला हे गजराज यांचे दर्शन झाले. तर म्हटलं चला सर्वांनाच दिसायला पाहिजे म्हणून मी यांना कॅप्चर करून घेतलं माझ्या मोबाईलमध्ये आणि यांचा व्हिडिओ घेतला. तर असे भले मोठे गजराज इथं दाराशी उभे होते जेव्हा आम्ही रूममधून बाहेर आलो तेव्हा. आणि यांना क्लिक केल्यानंतर मग आमची 11 सीटरची गाडी जी तयार होती त्यामध्ये आम्ही बसलो आणि बालाजीला खालच्या म्हणजे तिरुपतीला खाली आम्ही गेलो. तिरुपतीचा जो खालचा एरिया आहे तो पाहिला. तिथंसुद्धा वेगवेगळे भरपूर मंदिरं होते. 4 ते 5 मंदिरं आम्ही ते पाहिले. तर दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत आम्ही म्हणजे निघालो तेव्हा आम्ही पुन्हा रात्रीपर्यंत आम्ही फिरलो आणि मग एक हॉटेल आहे तिथं आम्ही बुकिंग केली होती आमची रूमची. तर जेव्हा आम्ही बालाजीला तिरुपतीच्या खालच्या भागाला आलो ना, तेव्हा पहिलं मंदिर होतं गणपतीचं आणि इथले जे गणपती आहे ते पाण्यामध्ये होते. तर खूप सुंदर दर्शन झालं होतं. पण तेच की इथं मोबाईल अलाउड नसतात म्हणून मला फक्त बाहेरचे एरिया शूट करता आले. तर सुंदर आहे इथं बाहेरचं जे काही वातावरण आहे, जे मंदिरांच्या ज्या आकृती आहेत किंवा त्यावर जे काम केलेलं असते ते खूप सुंदर असते. त्यानंतर इथे हे आहेत महालक्ष्मी टेम्पल, गोल्डन टेम्पल ज्याला म्हणतात. इथं महालक्ष्मीची 70 किलोची सोन्याची मूर्ती बनवलेली आहे, विराजमान आहे. तिथेही दर्शन खूप छान झाले. पण इथेही तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवत आहेत. इथं देखील महादेवाचं मंदिर आहे. तर इथंही खूप सुंदर असं दृश्य होतं. मंदिराच्या आतमध्ये 2-3 मंदिर होते, त्यांचे दर्शन केले आम्ही. आणि हा बाहेरचा आवार आहे मंदिराच्या. तर असे आम्ही बरेचसे मंदिर पाहिले, पण मला आतलं तुम्हाला काहीच दाखवता आलं नाही. त्यानंतर इथं बाहेरचं जे गार्डन आहे ह्या मंदिराच्या, इथं देखील खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या. तर इथे काही फोटो वगैरे आम्ही काढले आणि खूप सुंदर हे गार्डन होतं. भल्या मोठ्या मूर्त्या होत्या इथं. तर बघा लोकांची गर्दी किती आहे. तर खूप म्हणजे पर्यटक येत असतात. इथं नंदीची खूप मोठी मूर्ती आहे. तर असे प्रत्येकाने फोटो वगैरे काढले, दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे निघालो. तो बरेचसे मंदिर होते पण मी सगळीकडे शूट नाही केले आणि शूट करताही आलं नाही आणि बाहेरचं वातावरण किती दाखवणार असं मला वाटलं. आणि हे आहे आमचं लास्ट म्हणजे तिरुपतीचं लास्ट हॉटेल, जो आमचा स्टॉप आहे. तर याचं नाव होतं पद्मालय. खूप छान आम्हाला रूम कम्फर्टेबल मिळाल्या. जर तुम्ही कधी जाल तिरुपतीला खालच्या भागाला, तुम्हाला पद्मालय म्हणून हॉटेल जर तुम्ही बुक कराल तर तुम्हाला अति सोयीस्कर राहणार. खूप छान आहे. पण एवढंच की यांना तेलुगू किंवा तमिळ समाजाचीच लोक हवे असतात. ते आमच्यासोबत होती म्हणून आम्हाला इथं रूम अवेलेबल झाली. इतर समाजाला किंवा इतर जातीला ते देत नाहीत, असं यांचं म्हणजे ते पॉलिसी आहे. हॉटेलमध्ये फ्रीमध्ये जेवण मिळत आहे. फ्री म्हणजे इन्क्लूड असते, म्हणजे इंक्लुडिंग फूड आहे हे पण त्याच्यामध्ये चपाती नाही आहे, फक्त भात आहे आणि भाजी चटणी असं जेवण आहे. वर तिरुपतीला जसं अन्नप्रसादामध्ये जेवण होतं सेम इथंही तसंच होतं. पण इथंही चपात्या नव्हत्या, फक्त भात. आणि आम्हाला 4-5 दिवस फक्त भात खावं लागला, कारण आता खूप कंटाळा आला होता भात खाऊन. चपाती मोठ्या मुश्किलीने मिळाली होती. आणि आता आम्ही स्टेशनवर आहोत. स्टेशनचं नाव आहे रेणीगुंटा. इथून आम्ही कोल्हापूरला जाणार. आता बालाजीची जी यात्रा आहे ते एंड होत आहे.
कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला. महालक्ष्मीचं दर्शन झालं की मग आम्ही कल्याणला. तर आमच्या ट्रिपच्या एंडला आम्ही आलो आहोत. सकाळी कोल्हापूरला पोहोचू आणि देवीचे दर्शन करायला जाऊ. हे आहेत कोल्हापूरचे स्टेशन. कोल्हापूरला आम्ही नुकतेच उतरलो आणि मग ऑटो वगैरे करून एका धर्मशाळेचा पत्ता आम्हाला लागला आणि तिथं आम्ही गेलो. तर धर्मशाळा कुठली ते तुम्हाला मी आता पुढे दाखवते. तर तुम्ही जाल तर त्या धर्मशाळेचं तुम्ही नक्कीच म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकतात. तर आलो आहोत आम्ही आता रात्रीच्या वेळेस, म्हणजे आम्ही पोचलो रूमवर, फ्रेश झालो आणि रात्री जेवण वगैरे करून निघालो आहोत. रात्रीचा जे काही दृश्य आहे ते पाहायला. भरपूर मार्केट होतं इथं आणि फार काही महाग न होतं, खूप छान होतं. तर आधी आम्ही इथं पूर्ण मार्केट बघून घेत आहोत. रात्रीचं बरीचशी दुकानं कमी झाली आहेत, पण आम्ही जी काही शॉपिंग केली होती ते दुसऱ्या दिवशी केली होती अंबाबाईचे दर्शन झाल्यानंतर. तर इथं बघू शकतात म्हणजे ज्वेलरीज वगैरे पण भरपूर आहे, कपडे आहेत. समोर तुम्हाला द्वार दिसत असेल ते आहे मंदिराचं द्वार. तर ह्या मंदिराला 4 द्वार आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर त्यातलंच एक दार आहे इकडे आणि जवळच आमची ही धर्मशाळा आहे. तर महालक्ष्मी धर्मशाळेचं नाव आहे आणि त्याचं ऑफिस आहे. तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथं रूम मिळून जाईल 5 जणांसाठी किंवा 6 जणांसाठी. तर ते फॅमिलीसाठी इथं रूम अवेलेबल आहेत, कपलसाठी किंवा सेपरेट वगैरे नाही. आणि बेड वगैरे किंवा स्वच्छता खूप चांगली आहेत. तर तुम्हाला मी रूमच दाखवेल डायरेक्ट. तर हे ऑफिस होतं आणि इथं तुम्हाला मी आणलं आहे. तर हे आहे धर्मशाळा. इथं सगळे रूम नंबर आहे, रूम्स आहेत, 3 माळ्याचे आहेत आणि आमची रूम होती 3ऱ्या माळ्यावर. रूमच्या आत आपण आलो आहोत. नीलू काहीतरी करत आहे तिथं आणि असे 3 ते 4 बेड मिळाले होते आणि खाली 2 गाद्या होत्या, एक छोटा बेड होता. तर सगळे बेड आम्ही एका साईडला म्हणजे लावून दिले होते, म्हणजे एकदम सगळ्यांना झोपायला. थोडा पसारा आहे. आता आमची पॅकिंग वगैरे होणार आहेत आणि सकाळी दर्शन झाल्यानंतर मग लगेच आमची रात्रीची गाडी आहे. तर आता हा जो काही वेळ आहे रात्रीचा आहे. सकाळी लवकर फ्रेश होऊन आम्ही देवळात जाणार. इथं वॉशरूम आहे, इथं आरसा आहे. तर असं काही सगळं खूप छान रूम आहे, व्यवस्थित आहे, अगदी पूर्ण फॅमिलीला कम्फर्टेबल. आणि पहाटे पहाटे अगदी सूर्याची किरणं पडल्या पडल्या आम्ही इथं देवळात होतो. खूप सुंदर हा पहाटेचं दृश्य आहे, बघू शकतात. सूर्याची किरणे तुम्हाला दिसत असेल कशी छान मंदिरावर पडत आहेत. आणि इथंही कॅमेरा अलाउड नव्हता, सो सॉरी. तर इथंही तुम्हाला अंबाबाईचे दर्शन करवता आले नाही. बघू शकता सूर्यनारायण मंदिराच्या वरच्या कळसावर ते त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आणि इथं आम्हाला 1 तास लागला लाईनमध्ये लागून झाल्यानंतर. आणि इंगळे साहेबांनी लांबून शूट केलेलं आहे. तर मी तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही, समोर तुम्ही झूम करून बघू शकता. तिथं मी उभी आहे, ताट वगैरे होतं माझ्या हातामध्ये ओटीचं. आणि लेडीजच्या लाईनमध्ये मी होते आणि जेंट्सच्या लाईनमध्ये इंगळे साहेब होते. तर वेगवेगळी लाईन केली होती, पण दर्शन खूप सुंदर झालं, खूप आरामात झालं आणि अगदी डोळे भरून देवीला पाहता आलं. खूप छान दर्शन झालं माझं. आरती देखील सुरू होती मंदिरामध्ये. थोड्या वेळात इथंच बाहेर आम्हाला उभं केलं होतं आणि त्यानंतर मग मंदिराच्या आतमध्ये आम्ही प्रवेश केला आणि खूप छान पद्धतीने सगळ्यांचं दर्शन झालं. आणि नंतर रात्री निघालो आम्ही कल्याणच्या प्रवासाला, कोल्हापूर टू कल्याण. तर असा होता आजचा ट्रिपचा शेवटचा व्लॉग. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आमच्या सारांशला खूप खूप लाड करा.